पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, रेल्वे पोलिसांकडून आरोपी ताब्यात. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात, मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा. थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल महाजनांचं भाकी. मेळाव्याची गर्दी बघून सरकार घाबरलंय, आदित्य ठाकरेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर. महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरेंनी फेटाळला. ठाण्यामध्ये शिंदेंच्या सेनेकडून पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स. मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या म्हणत टोला. मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्चीचं बॅनरवरती व्यंगचित्र. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा अपमान केला, काँग्रेसने किती अपमानित व्हावं याचा विचार करावा. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. ठाकरेंनी जिद्द करून विधानसभेला जास्त जागा घेतल्या आणि मोठं नुकसान झालं. बावनकुळेंचा ठाकरेंवरती निशाणा. ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यावरती एकत्र आले आहेत हे जसजसे समोर येईल तसतसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून दिशा ठरवू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं मोठं विधान. मतदार याद्यांमधला गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समितीच्या अध्यक्षस्थानी. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून समितीची स्थापना. काँग्रेस नेत्यांची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करतील. प्रभारी रमेश चन्नीथला बैठकीला काही कारणास्तव उपस्थित राहणार नाहीत. मुंबईमध्ये आज शालेय शिक्षण अभ्यास कृती आणि समन्वय समितीचं आझाद मैदानामध्ये आंदोलन. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती बरखास्त करण्याची मागणी, तर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी. वंचितची काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने शोधला नवा भिडू. जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षासोबत बैठक. लवकरच दोन्ही पक्षांचा एकत्रित मेळावा होण्याची शक्यता. आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा. विरोधक मंत्री संजय शिरसाटांना घेण्याच्या तयारीत, तर अंबादास दानवे विट्स हॉटेल प्रकरणाच्या खरेदीचा मुद्दा मांडणार. बच्चू कडूंची आजपासून 7-12 कोरा करा पदयात्रा. अमरावतीतील पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीपासून सुरू होऊन 7 दिवसात 138 किलोमीटर पायी यात्रा करणार. आत्महत्याग्रस्त गावामध्ये यात्रेचा समारोप होणार. शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडणं गैर नाही. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. त्यासाठी मंत्रिपद असणं नसणं महत्त्वाचं नाही. मुनगंटीवारांचं वक्तव्य. सुधारित पीक विमा योजना आणि धोरण म्हणजे शेतकरी द्रोह, त्यामुळे शेतकरी पुत्र असल्याचं सांगणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याचा अभ्यास करावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांची टीका. लातूरमधल्या शेतकऱ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मदतीचा हात. कुटुंबावरती असलेले जिल्हा बँकेचे 40,000 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांना आर्थिक मदत. जयंत पाटलांकडनं एक्सपोस्ट करत माहिती. नाशिकच्या गोदावरीची नदीची पूरस्थिती कायम. काल दिवसाभरामध्ये 31 मिलीमीटर पावसाची नोंद. गंगापूरसह जवळपास 12 धरणातनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहतीये. गोदा काठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं, टपरींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. गोदा काठावरील रस्त्यावरतीही पाणी. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तालुक्यातील 6 धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पुणेगाव धरण 75% भरलंय. धरणातून उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अंबाठा ते खुटविहीर पिंपळसोड रस्त्यावरती पुराचं पाणी. संततधार पावसामुळे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद. 7 ते 8 गावांचा सुरगाणा तालुक्याशी संपर्क तुटलाय. विदर्भातल्या 7 जिल्ह्यामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा. अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. नागपुरामध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार. पूर्व विदर्भामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे आणि अजून आज दमदार पावसाची अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह 300 खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 53% पोहोचली आहे, त्यामुळे दिलासा. भंडाऱ्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. मागचे 3 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत घेतली होती, मात्र पाऊस पुन्हा सुरू झालाय आणि वातावरणात गारवा आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित, परंतु धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठल्याही उपाययोजना नाहीयेत, त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी.
साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणातनं 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, वेधशाळेने दिलेल्या रेड अलर्ट नंतर प्रशासनाचा निर्णय. पालघरचं धामणी धरण 84% भरलं, धरणातनं 45,000 क्युसेकने विसर्ग, यामुळे सूर्या नदीला मोठा पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिममध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पिकांसाठी पाऊस पोषक, शेतकरीही समाधानी. यवतमाळमध्येही मुसळधार, जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, दरम्यान जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद. पुण्याच्या धनकवडीमध्ये विजेचा खांब पडल्यामुळे 250 घरांची वीज खंडित, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू. मुंबईच्या 7 धरणांमध्ये सरासरी 60% पाणीसाठा, तर 3 धरणांमध्ये 70%पेक्षा जास्त पाणीसाठा. गेल्या वर्षी आजच्या दिवशी फक्त 10% पाणीसाठाच होता. कर्जतच्या मोरीवाडीतल्या घरावरती झाड कोसळलं, वादळामुळे घरावरती झाड कोसळल्याची माहिती, घरातल्या एक वृद्ध महिला त्यामुळे जखमी झाली आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती दिसलेली संशयास्पद बोट बेपत्ता, कोरलई किल्ल्याजवळ नौदलाच्या रडारनं टिपली होती अनोळखी बोट. कोस्टगार्डकडनं बोटीचा सकाळपासून शोध, बोट खोल समुद्रात असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. रायगडमधल्या संशयास्पद बोटीची पहाटे 4 वाजेपर्यंत हालचाल, त्यानंतर बोट समुद्रातनं गायब. स्थानिक प्रत्यक्षदर्शींची माहिती, घटनेची माहिती देण्यास प्रशासनाकडनं टाळाटाळ होत असल्याचाही आरोप. अलिबागमधल्या आगीमध्ये जळलेलं पीएनपी नाट्यगृह पुन्हा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार. आज शरद पवारांच्या हस्ते या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात येईल. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती. दुष्यंत चतुर्वेदी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर सतीश हरडे यांची नियुक्ती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. मकोकामधनं वाल्मी कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावरती निर्णय होण्याची शक्यता. 16 तास कृषी पंपांना वीज देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं उपोषण मागे. भंडाऱ्याच्या वीज वितरण कार्यालयासमोर 25 शेतकऱ्यांचं मागच्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. आषाढीनंतर परतीच्या प्रवासासाठी बसस्थानकावरती भाविकांची गर्दी. पंढरपूरच्या विविध मार्गावरती गावाकडे परतण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं चित्र. बुलढाण्यामध्ये चिखलीजवळ पंढरपूरवरून परतणाऱ्या एसटीचा अपघात, 30 प्रवासी जखमी. बसमध्ये 5 भाविक प्रवास करत होते. गोंदिया हावडाकडनं मुंबईकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसचा अपघात टळला. गंगाझरी रेल्वे स्थानकादरम्यान गाडीचे ब्रेक लायनर रुळाला घासल्यामुळे धूर निघाला आणि लोको पायलटने वेळेतच गाडी थांबवली आणि अनर्थ टळला. नवी मुंबईमध्ये एपीएमसी शेजारील ट्रक टर्मिनलला प्रचंड मोठी आग लागली. आगीमध्ये 8 ते 10 ट्रक टेम्पो जळल्याची शक्यता आहे. कॅरेट आणि ट्रेच्या गोदामामध्ये आग पसरली. पालघरच्या धनसार औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग, कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळीच्या घटनांमुळे दहशतीचं वातावरण. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रांसह चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोंढव्यातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या तरुणाला अटक न करता पोलिसांकडून नोटीस. संबंधित तरुण पीडित तरुणीचा मित्र असल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण. दरम्यान संबंधित तरुणाला तपासामध्ये सहकार्य करण्याचेही आदेश. पुण्यातल्या राजाराम पुलावरनं नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न. इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातनं आत्महत्येचा प्रयत्न, अग्निशमन दलाने वाचवलं. बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह पत्नीचाही उल्लेख. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोलीतल्या चामोर्शीच्या केवळ रामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. शिक्षक आणि महाविद्यालय व्यवस्थापनेकडनं मानसिक छळ होत असल्याचा आरोप.
कल्याणच्या कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरामध्ये मद्यधुंद तरुणांकडून गाड्यांची तोडफोड, 7 ते 8 गाड्यांचं नुकसान. कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंडमधल्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील 2 संशयित आरोपींना अटक. पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यामध्ये रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणाचा खड्ड्यात बुडून मृत्यू. घटना संपूर्ण मोबाईलमध्ये कैद. महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान 22 वाघांचा मृत्यू तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा बळी गेल्याचीही माहिती. लखनौमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. काल महोत्सव संपल्याची घोषणा होताच प्रदर्शनासाठी मांडलेले आंबे लुटण्यासाठी लोकांची झुंबड. लोकांच्या या लुटीचा सोशल मीडियावरती या लुटीची निंदा करण्यात आली आहे. देशात गरिबांची संख्या वाढते आणि पैसा मोजक्या लोकांच्याच हाती जातोय. एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातल्या पूरबळींची संख्या 78 वरती. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश. समर कॅम्पसाठी गेलेल्या मुलांचा शोध सुरू. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूरग्रस्त भागाला भेट देण्याची शक्यता. काही मिनिटांमध्ये 380 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे हाहाकार. अडकलेल्या 850 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश. 12 देशांवरती पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा. ट्रेड संदर्भातील पत्रांवरती ट्रम्प यांची स्वाक्षरी. टॅरिफ संदर्भामध्ये देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्यामुळे आज 12 देशांना नोटिसा पाठवल्या जाणार. ब्रिक्स देशांच्या बाजूला राहणाऱ्यांवरती 10% जादा कर लावणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. ब्रिक्सची धोरणं अमेरिकेच्या विरोधातली. ट्रम्प यांचा आरोप. एलॉन मस्क यांच्याकडनं राजकीय पक्ष अमेरिका पार्टीची स्थापना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या वादानंतर मस्क यांच्याकडनं राजकीय पक्षाची स्थापना. स्वातंत्र्य परत देण्यासाठी अमेरिका पार्टीची स्थापना केल्याची मस्क यांची एक्सपोस्ट. एलॉन मस्कनं अमेरिकेमध्ये तिसरा पक्ष काढणं वेडेपणा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका. रिपब्लिक पार्टी खूप यशस्वी होती, त्यामुळे तिसरा पक्ष काढल्यामुळे संभ्रम वाढेल. ट्रम्प यांचं विधान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.